ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केलेली आहे, ज्याच्यामध्ये अनेक रात्री केलेल्या या सगळ्या संवादानंतर भारत आणि पाकिस्तान हे सगळं युद्ध आणि हे हल्ले थांबवण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटले। शिवाय याविषयीचं अभिनंदन देखील या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं। प्रमोद, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, भारत पाकिस्तान युद्धविरामास तयार असल्याचं ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलंय। काय अधिकची माहिती मिळते? प्रेरणा, 5 मिनिटांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धविराम व्हावा, यासाठी मी तयार आहे। दोन्ही देशांमध्ये युद्ध थांबावं यासाठी जर मध्यस्थी करायची वेळ आली तर ती मध्यस्थता करायला मी तयार आहे, अशा पद्धतीचं ट्विट डोनाल्ड ट्रम्प जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी केलेलं आहे। मागच्या काही दिवसांपासून खास करून पहलगाम मधील घटना घडल्याच्या नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती। त्या पार्श्वभूमीवरती डोनाल्ड ट्रम्प यांनी हे केलेलं ट्विट जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे असं म्हणावं लागणार आहे। मागच्या काही दिवसांपासून प्रेरणा सांगायचं झालं तर प्रामुख्यानं अमेरिका ही सातत्यानं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री असतील किंवा अमेरिकेचे जे दिल्लीतील त्यांचे प्रतिनिधी असतील यांच्या वतीनं दोन्ही देशांसोबत जे आहे अति चर्चा केली जात होती। अमेरिकेकडनं सातत्यानं सांगितलं जात होतं की आम्ही जे आहे ते पाकिस्तान असेल किंवा भारत असेल या दोन्ही देशांशी बोलण्यासाठी तयार आहेत, हे वारंवार अमेरिकेकडनं सांगितलं जात होतं। आणि त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी हे केलेलं ट्विट खूप महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे। अमेरिकेच्या वतीनं डोनाल्ड ट्रम्प असतील किंवा त्यांचे परराष्ट्र मंत्री असतील यांच्याकडनं वारंवार जे आहे ती भारतासोबत चर्चा केली जात होती। पाकिस्तान सोबत खरं तर प्रामुख्याने सांगायचं झालं तर पाकिस्तानचे जे लष्कर प्रमुख आहेत त्यांच्यासोबत देखील अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आज सकाळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आज सकाळी बोलले होते। आणि त्यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत देखील अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचं बोलणं झालेलं होतं। त्यांनी हीच विनंती केलेली होती की दोन्ही देशांमधील तणावाची परिस्थिती बघता दोन्ही देशांनी समंजस्याची भूमिका घ्यावी, दोन्ही देशांनी आपापसात मधील तणाव जो आहे तो वाढू नये आणि तीच करण्यासाठी आता डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे ट्विट केलं आहे। त्यांनी म्हटलेलं आहे आपल्या सोशल मीडियावरती ट्विट करत असताना त्यांनी दावा केलेला आहे की दोन्ही देशांमधील युद्ध जे आहे ते थांबलं पाहिजे आणि त्यासाठी मी तयार आहे, अशा पद्धतीचं ट्विट जे आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे। बघावं लागणार आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विट नंतर भूमिका काय असणार आहे, भारताची भूमिका काय असणार आहे हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। प्रेरणा, पुढच्या काही मिनिटांमध्ये प्रामुख्यानं अगदी 15 मिनिटांमध्ये परराष्ट्र मंत्रालयाने संरक्षण मंत्रालयाची संयुक्त पत्रकार परिषद होणारच आहे। त्या पत्रकार परिषदेमध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यावरती नेमकं काय भूमिका मांडतात किंवा काय भाष्य करतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या मध्ये मध्यस्थी करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी तयारी दाखवल्याचं सध्या तरी बघायला मिळत आहे। नक्कीच प्रमोद, आपण एकीकडे बघतोय की पाकिस्तान आपल्यावरती हल्ला करतोय आणि भारत देखील त्यांचे हल्ले हाणून पाडतंय, मात्र या सगळ्यांच्या दरम्यान तिराहित देशाने केलेला हा दावा यामध्ये कितपत तथ्य आहे असं तुम्हाला वाटतं? सध्या तरी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्विटरवरती हे ट्विट केलेलं आहे। आपण ट्विटमध्ये देखील जर सांगायला गेलो तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी दोन्ही देशांशी म्हणजे भारत असेल किंवा पाकिस्तान असेल यांच्याशी प्रदीर्घ